राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालन क्रमांक 241 येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। या बैठकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांच्या विविध मागण्या शासनासमोर मांडल्या। बैठकीला शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार मनीषाताई कायंदे यांच्यासह शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी संच मान्यता, शासन निर्णय, टीईटी, शिक्षक सेवक मानधन, उन्हाळी सुट्टीतील प्रशिक्षण रद्द करणे, वेतन त्रुटी, शिक्षक समायोजन, अर्जित रजा, डेस्क बेंच उपलब्धता, स्वाध्याय पुस्तिका वितरण, वसती शाळा शिक्षकांचे लाभ आदी विविध विषय शिक्षक समितीने मांडले आहे। राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी संच मान्यता त्रुटी दूर करण्यासह विविध मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। तसेच इतर प्रश्नांवर शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्याकडे सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। ही माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली आहे।